डिझेल चोरट्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई पाहायला मिळाली आहे। नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ट्रक चालकांना मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरीच्या प्रकारांना सामोरं जावं लागत होतं। रात्रीच्या वेळी ट्रक किंवा आयशर वाहनं महामार्गालगत थांबली की काही अज्ञात टोळ्या डिझेल चोरी करून पसार होत असल्याचे प्रकार वाढले होते। या सर्व घटनांमुळे चालक त्रस्त झाले होते, तर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं। अखेर याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी हालचाल करत डिझेल चोरांना गजाआड केलंय। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या कारवाईत गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनमाड परिसरातून संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलंय। यावेळी त्यांच्या ताब्यातून जवळपास 10 डिझेल कॅन जप्त करण्यात आले। या कॅनमधील डिझेल हे विविध वाहनांमधून चोरी केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या धाडसी कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस हवालदार संदीप कडाळे, विनोद टिरे, आबासाहेब पिसाळ, बाबा पवार, हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली। तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्र आणि गुप्त तपास याच्या आधारे ऑपरेशन उचलण्यात आलं होतं। पोलिसांनी अचूक वेळ साधत मनमाड येथून आरोपींना जेरबंद केलंय। चौकशी दरम्यान चोरट्यांनी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचं सांगितलंय, तर अजून अनेक ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे या टोळीचा पत्ता लागल्यानंतर महामार्गावरील चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक चालक रात्रभर वाहनाबरोबर जागरण करून बसत असत किंवा चोरीच्या भीतीनं महामार्गावर थांबणं टाळत होते। मात्र या कारवाईनंतर परिस्थितीत सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। ही कारवाई म्हणजे केवळ एक चोरी उघडकीस आणणं नव्हे, तर चालकांचा आत्मविश्वास परत मिळवून देणारा टप्पा आहे। कारण काही दिवसांपूर्वीच डिझेल चोरीमुळे एका ट्रक चालकानं महामार्गावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता। अखेर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता म्हणजे चालकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेलं सकारात्मक पाऊल मानलं जातंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचं ट्रक चालक संघटनांनी आणि वाहन मालकांनी स्वागत केलंय। महामार्गावर पोलिसांची अशी सक्रियता सुरू राहिली तर भविष्यात डिझेल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आटोक्यात येतील असा विश्वास आता चालकांकडून व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, पिंपळगाव बसवंत।